नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी 2025-26 प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते देण्यात आलेले आहे। एकूण 50 गुणांचा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 40 गुणांची लेखी परीक्षा। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यातील तोंडी प्रश्न क्रमांक 2 ब बघा, 1.25 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1250 ग्रॅम। 1.5 लिटर बरोबर किती मिलीलिटर? 1.5 लिटर म्हणजे 1500 मिलीलिटर। 2.5 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर। लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। प्रश्न तिसरा 8 गुणांसाठी आहे, त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। लॅपटॉपची किंमत अक्षरात लिहा। त्या ठिकाणी अंकात दिलेली आहे, आपल्याला अक्षरात लिहायची आहे 76,299 रुपये। ब प्रश्न 16 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न XVI। क प्रश्न खालील संख्या विस्तारित रूपात लिहा। 60,000 अधिक 7,000 अधिक 0 अधिक 20 अधिक 9। ड प्रश्न खालील प्रत्येक अंकाचा एकदाच वापर करून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करा। या ठिकाणी आपण मोठी संख्या तयार केलेली आहे 8,75,420। ई प्रश्न संख्या तयार करून वजाबाकी करा। 3 शतक अधिक 2 दशक अधिक 5 एकक म्हणजे 325। पुढे 2 शतक अधिक 1 दशक अधिक 8 एकक म्हणजे 218। 325 वजा 218 यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येते 107। पुढे आहे फ प्रश्न गुणाकार करा। 508 गुणिले 12 उत्तर आलेले आहे 6096। भागाकार करा। 919 भागिले 7 भागाकार आलेला आहे 131 आणि बाकी आलेली आहे 2। प्रश्न चौथा खालील उदाहरणे सोडवा। प्रश्न चौथा 5 गुणांसाठी आहे, त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। आकृतीचा छायांकित भाग अपूर्णांकात लिहा। 5/12। ब प्रश्न 1/4 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असलेल्या पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे 2/8 म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 चौकटीत लिहिलेला आहे। क प्रश्न 4/3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दर्शविणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे म्हणून आपण चौकटीत पर्याय क्रमांक 1 लिहिलेले आहे। पुढे आहे ड प्रश्न 4.25 या दशांश अपूर्णांकाचे योग्य लेखन दर्शविणारे पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। तिसरा पर्याय बरोबर आहे म्हणून आपण चौकटीत पर्याय क्रमांक 3 लिहिलेले आहे 3.75। ई प्रश्न सर्वात मोठ्या दशांश अपूर्णांकाचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे म्हणून आपण चौकटीत पर्याय क्रमांक 4 लिहिलेले आहे 3.10। हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 5वा सोडवा। आकृतीचे निरीक्षण करून लघुकोन, काटकोन व विशालकोन यांचे प्रत्येकी एक नाव लिहा 3 गुणांसाठी। लघुकोन, काटकोन आणि विशालकोन यांचे एक एक नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे। लघुकोन कोन CBD, कोन FBA कोणतेही एक कोन तुम्ही लिहायचे आहे। काटकोन कोन ABE, कोन EBC। विशालकोन कोन ABD, कोन FBC। ब प्रश्न कोन मापकाचा वापर करून 110 अंश मापाचा कोन काढा व त्याला नाव द्या। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी आपण कोन मापकाचा वापर करून 110 अंश मापाचा कोन काढलेला आहे आणि त्याला नाव देण्यात आलेले आहे कोन ABC। प्रश्न 6वा सोडवा। प्रश्न 6वा 5 गुणांसाठी आहे, त्यातील अ प्रश्न 3 गुणांसाठी आहे। 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यात त्रिज्या, जीवा व व्यास दाखवा व त्यांची नावे लिहा। त्या ठिकाणी आपण 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढलेले आहे। त्या ठिकाणी मी त्रिज्या दाखवलेली आहे AB, व्यास DC आणि जीवा EF। ब प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा। त्रिज्या, व्यास, त्रिज्या 3 सेमी असेल तर व्यास त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 6 सेमी आहे। व्यास 12 सेमी असेल तर त्रिज्या व्यासच्या निमपट म्हणजे 6 सेमी आहे।
प्रश्न 7वा सोडवा. प्रश्न 7वा 4 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. आकृतीबंधाचा योग्य विस्तार करा. पण त्या ठिकाणी आपण आकृतीबंधाचा योग्य विस्तार केलेला आहे. त्यानंतर आहे ब प्रश्न, खालील संख्यांचे त्रिकोणी संख्या व चौरस संख्या असे वर्गीकरण करा 2 गुणांसाठी. वर्तुळात संख्या देण्यात आलेल्या आहेत आणि आपण लिहिलेल्या आहेत त्रिकोणी संख्या 6, 10, 15, 28 आणि चौरस संख्या आहेत 4, 9, 16, 25. प्रश्न 8वा खालील उदाहरणे सोडवा. एकूण 4 गुणांसाठी आहे प्रश्न 8वा. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. पुढील चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढा. चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. 7 गुणिले 3 बरोबर 21 चौसेमी. ब प्रश्न, आकृत्यांचे निरीक्षण करून योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण कर. 2 गुणांसाठी सर्व लहान चौरस समान मापाचे आहेत. आकृती ए आणि बी देण्यात आलेली आहे आणि 3 विधाने देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 चे विधान बरोबर आहे. आकृती ए व आकृती बी यांची परिमिती समान आहे. प्रश्न क्रमांक 9 खालील उदाहरणे सोडवा. एकूण 4 गुणांसाठी आहे. अ प्रश्न, बुलढाणा शहराची एकूण लोकसंख्या 80,217 आहे. त्यापैकी पुरुष 41,765 आहेत. तर स्त्रियांची संख्या किती? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. एकूण लोकसंख्या आहे 80,217. त्यातून पुरुषांची संख्या वजा झाली 41,765 आणि उत्तर आलेले आहे स्त्रियांची संख्या 38,452. बुलढाणा शहरातील स्त्रियांची संख्या 38,452 आहे. ब प्रश्न, दुकानदाराने 8 रुपयांना 1 पेन याप्रमाणे 50 पेन खरेदी केले आणि सर्व पेन 10 रुपयांना 1 याप्रमाणे विकले तर दुकानदाराला किती रुपये जास्त मिळाले? दुकानदाराने 8 रुपयांना 1 पेन याप्रमाणे 50 पेन खरेदी केले म्हणून 50 गुणिले 8 बरोबर 400 रुपये. 50 पेनांची खरेदी किंमत 400 रुपये. दुकानदाराने 50 पेन 10 रुपयांना 1 याप्रमाणे विकले म्हणून 50 गुणिले 10 बरोबर 500 रुपये. 50 पेनांची विक्री किंमत आहे 500 रुपये. खरेदी किंमत आहे 400 रुपये. खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून नफा झाला. नफ्याचे सूत्र बरोबर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 500 वजा 400 बरोबर 100 रुपये. दुकानदाराला 100 रुपये जास्त मिळाले. प्रश्न क्रमांक 10, एका वर्गातील विद्यार्थ्यांना आवडणारी फळे तक्त्यात दिलेली आहे. त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रमाण दिलेले आहे. एक चित्र म्हणजे 4 विद्यार्थी. त्या ठिकाणी फळे देण्यात आलेली आहे आंबा, सफरचंद, मोसंबी, केळी. म्हणून आंबा हे 16 विद्यार्थ्यांना आवडते, सफरचंद हे 12 विद्यार्थ्यांना आवडते, मोसंबी हे 4 विद्यार्थ्यांना आवडते आणि केळी हे 8 विद्यार्थ्यांना आवडते. अ प्रश्न, वर्गातील सर्वाधिक मुलांना आवडणारे फळ कोणते? आंबा. ब प्रश्न, सफरचंद व केळी किती मुलांना आवडतात? सफरचंद 12 आणि केळी 8. 12 आणि 8 म्हणजे सफरचंद व केळी 20 मुलांना आवडतात. क प्रश्न, सर्वात कमी मुलांना आवडणारे फळ कोणते? मोसंबी, कारण ते 4च विद्यार्थ्यांना आवडते. ड प्रश्न, वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? उत्तर, वर्गात एकूण 40 विद्यार्थी आहेत. 5वा प्रश्न, आंबा आवडणारे विद्यार्थी किती आहेत? आंबा आवडणारे विद्यार्थी 16 आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची 2025-26 या वर्षाची पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.